सो आजचं जे सेशन आहे ते कोड रॅबिटसाठी आहे. जे की कोड रॅबिट आपल्याला यूज कसं करता येईल आपल्या डेव्हलपमेंटमध्ये जेणेकरून आपली प्रोसेस कशी फास्ट होऊ शकते. सो त्याच्यासाठी आपण कॉल घेतलाय. कोड रॅबिट हे GitHubवरती वर्क करतं. सो थोडीशी इन्फॉर्मेशन देते की कोड रॅबिट आहे काय. तर कोड रॅबिट हे एक AI पॉवर्ड प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये कोड रिव्ह्यू होतो. जसं की आपण कर्सरमध्ये युनिट टेस्टिंग करत होतो एका प्रॉम्प्टने. त्याच्यानुसार तो चेक करायचा की कोडमध्ये काही बग आहेत का, कोड जो राईट केलेला गेला आहे, फंक्शन राईट केलेलं गेलेलं आहे, ते कुठे ब्रेक होतंय का. तर हे सगळं आपल्याला युनिट टेस्टिंगमध्ये पण समजत होतं की काय होतंय काय नाही. बट आता कोड रॅबिट जे हे एक प्लॅटफॉर्म आहे हा GitHub वरती वर्क करतो. म्हणजे GitHub वरती जो तुम्ही कोड पुश करता त्याच्यामध्ये काही चेंजेस आहेत का, त्याच्यामध्ये कुठे काही ब्रेक होऊ शकतं का. सो त्याच्यावरतीचा जो रिव्ह्यू देतो ना ते आपल्याला कोड रॅबिट कडून मिळतं. एवढं क्लिअर आहे की कोड रॅबिट काय करतं. बोला. हाँ मैम। येस. हां. आता हे कोड रॅबिट कंप्लीट करायला आपल्याला ब्रांचिंग करावं लागतं. कारण जोपर्यंत पी-आर रेज होत नाही तोपर्यंत कोड रॅबिट आहे तो जे रिव्ह्यू आहे तो नाही करू शकत. सो पुल रिक्वेस्ट आहे. पी-आर रेज करणं म्हणजे काय, की इथे ती रिक्वेस्ट येऊन पडली पाहिजे. जेव्हा इथे रिक्वेस्ट येऊन पडेल तेव्हाच कोड रॅबिट आहे ते त्याचं काम वर्क करू शकतो. आता कोड रॅबिट रन करण्यासाठी आपल्याला 2 फाइल्स आपल्या प्रोजेक्टमध्ये ऑलरेडी टाकलेल्या आहेत. ही जी कोड रॅबिटची आहे ती. प्रॉडक्ट टीमसाठी मी टाकून घेईल परत. आत्ता ज्या आपल्या आर-आय-टी स्कूलची टीम आहे त्यांच्यामध्ये हे कोड रॅबिटसाठी ते ओपन केलेलं आहे. म्हणजे ही फाईल आहे ती आपल्याकडे आहे. ही फाईल असणं गरजेचं असतं तेव्हा कोड रॅबिट वर्क करतं. तर आपल्या दोन्ही प्रोजेक्टमध्ये ही कोड रॅबिट ॲड केलेलं आहे. जे आपण बघू शकतो. मी आता तुम्हाला दाखवलं APIच्या सोल्युशनमध्ये ते ॲड केलेलं होतं, की ही एक फाईल आहे की ज्याच्यामध्ये जोपर्यंत ही फाईल मिळत नाही तोपर्यंत कोड रॅबिट त्याचं काम वर्क करत नाही. प्लस त्याचबरोबर हे पण एक आहे की जोपर्यंत पी-आर रेज होत नाही, इथे रिक्वेस्ट पडत नाही, ब्रांच क्रिएट होत नाही, इथे रिक्वेस्ट पडत नाही तोपर्यंत कोड रॅबिट वर्क करत नाही. सो पहिलं स्टार्ट तर हे सांगितलं की कोड रॅबिट काय आहे, त्याच्यानंतर कोड रॅबिट कशावरती वर्क करतं हे 2 गोष्टी सांगितल्या. इथपर्यंत क्लिअर आहे? हो। येस. सो कोड रॅबिट करताना म्हणजे कोड रिव्ह्यू करताना मी जे तुम्हाला सांगितलं की ब्रांचिंग करणं गरजेचं असतं. तर मग ब्रांचिंग कशी करायची ते पहिल्यांदा दाखवते. तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर मी पहिल्यांदा गिट स्टेटस करते. गिट स्टेटसने आपल्याला समजतं की आपल्या ब्रांचमध्ये काही चेंजेस आहेत का केलेले. त्याच्यामध्ये 2 ऑप्शन मिळतात. एक मॉडिफाईज असेल किंवा एक नवीन फाईल क्रिएट केली असेल ना तर ती एक नवीन फाईल. अशा 2 ऑप्शनचे फाईल्स आपल्याला मिळतात. सो मी इथे एक करून दाखवते की जेणेकरून आपल्याला गिट स्टेटस आणखीन एकदा कळेल. मी स्पेस देऊन एक ॲड केले आणि एक न्यू फाईल ॲड करते. तर ह्या दोन्ही आल्यात. आता मी परत एकदा गिट स्टेटस करते. तर इथं दिसतंय मी जी गेट फायनान्शियल इयरची आहे ती मॉडिफिकेशनमध्ये दिसते, मॉडिफायमध्ये दिसते आणि ही जी आहे एक नवीन ॲड केली आहे ती आपल्याला दिसते. क्लिअर आहे गिट स्टेटस काय करतं? आपल्या सोर्स कंट्रोलमध्ये म्हणजे जिथून आपण कोड पुश करतो तिथे कुठले चेंजेस आहेत, किती न्यू फाईल्स ॲड केलेल्या आहेत, किती मॉडिफिकेशन केलेले आहेत ते आपल्याला ब्रांचिंग थ्रू सुद्धा समजतं. सॉरी कमांड थ्रू समजतं. सो त्याच्यासाठी ही कमांड आहे गिट स्टेटसची. इथपर्यंत क्लिअर आहे? यस मैम। येस. सो त्याच्यानंतर लेटेस्ट जी ब्रांच आहे त्या ब्रांचवरती गिट पुल घेणं गरजेचं आहे. सो मी गिट पुल करते.
ठीक आहे आपल्याकडे जे काही पूल होता तो लेटेस्ट पूल माझ्याकडे आलेला आहे. म्हणजे डेव्हलपमेंट ब्रांचचा जो काही लेटेस्ट पूल आहे तो पूल माझ्याकडे आलेला आहे. सो त्याच्यानंतर ही एक मी आपल्या RIT स्कूलचं जे ग्रोथेक्सचं डॉक्युमेंटेशन आहे त्याच्यामध्ये गिट ब्रांचेस क्रिएशनचा एक फोल्डर क्रिएट करून ठेवला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला गिट ब्रांचेस कशा करायच्या ह्याच्या पूर्ण स्टेप्स दिलेल्या आहेत. सो पहिलं आता आहे की आपल्याला ब्रांच स्विच करायचे. सो git checkout development. न्यू PowerShell ओपन करा. ते इश्यू होऊ शकतो. ऑलरेडी ऑन डेव्हलपमेंट म्हणजे आपण ह्याच ब्रांचवरती आहोत. ही जी आपली मेन ब्रांच आहे. तर जिथे पूल घेतला होता मी मगाशी गिट पूल केला होता, तर त्याच्यासाठी ही एक कमांड आहे गिट पूलसाठी. गिट पूल ओरिजिन डेव्हलपमेंट. ओरिजिन मध्ये आपली ही जी आहे ती एक डेव्हलपमेंट ब्रांच आहे जी आपण सगळी यूज करतो. ब्रांच ऑलरेडी अप टू डेट म्हणजे जो पूल मी घेतला होता त्याच्यामुळे ही ब्रांच अप टू डेट आहे. सो आता आपल्याला एक नवीन ब्रांच क्रिएट करायचे. तर ब्रांच क्रिएट करण्याचा हा एक करेक्ट वे आहे आणि ह्याच प्रकारे ब्रांचचं जे नेम आहे ते नेम असलं पाहिजे. आता जे आपण करतोय ना गिट चेकआउट बी, आता इथे फक्त प्रत्येक युजरचं नाव येईल की जो कोड पुश करणार आहे, फीचर येईल आणि त्या फीचर मधली कुठली स्क्रीनचं तुम्ही कोड पुश करताय ते येईल. गिट चेकआउट नम्रता फीचर कोड रॅबिट. तर ही ऍक्च्युली माझ्याकडे असेल तर मी इथे तुमच्या एकाच्या नावाने ती करून देत. अंकिता फीचर कोड रॅबिट आणि हा स्टँडर्ड वे आहे. हाच वे यूज करायचा. मी जेव्हा पण ब्रांच चेक करेल किंवा गेटचे जे स्टेटस आहेत ते चेक करीन तेव्हा मला कोणाचंही कुठल्या स्पेसिफिक फक्त स्क्रीनचं नाव नाही दिसलं पाहिजे. कुठल्या डेव्हलपरने ते केलंय, त्याचं फीचर काय आहे आणि त्याची स्क्रीन कोणती आहे हे मला पाहिजेच आहे. सो ही ब्रांच मी क्रिएट करते. आता ह्या ब्रांचवरती आपण स्विच झालो. आता इथे जे दिसतंय मगाशी आपण डेव्हलपमेंट ब्रांचला होतो, इथे आपण आता अंकिताच्या स्क्रीनवरती अंकिताची जी ब्रांच होती फीचरची कोड रॅबिटची त्याच्यावरती आलेलो आहोत. इथपर्यंत क्लिअर आहे? हो. येस. आता जे काही तुम्ही चेंजेस कराल ते पहिले एखाद्या फाईलमध्ये चेंजेस करूयात. सो मी गेट फायनान्शियल इयरच्या तर नाही करत आहे, बट ठीक आहे. app.tsx च्या फाईलमध्ये मी एक सिंपल चेंज करते, जो की इथे स्पेस आहे तो मी स्पेस रिमूव्ह करते. ही फाईल सेव्ह करते. ही फाईल सेव्ह केल्यानंतर आपल्याला इथे दिसते की कंट्रोलर ती आपल्या सोर्स कंट्रोलरमध्ये आलेली आहे. पण ती आली आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण काय करणार गिट स्टेटस करणार. कारण प्रत्येक वेळेस आपण हे बघूच हे असं नाही. जेव्हा पण तुम्ही ब्रांचिंग स्टार्ट कराल तर हे चेक कराल नाही कराल तर माहिती नाही. तर गिट स्टेटसने आपण ते चेक करायचं की आपण कुठल्या फाईल्समध्ये चेंजेस केले. चेकआउट करण्यापूर्वी किंवा ऍड करण्यापूर्वी हे नक्की करायचं की गिट स्टेटसमध्ये काय स्टेटस आहे. ठीक आहे. मॉडिफिकेशन मध्ये आपल्याला आली आहे src app.tsx ही फाईल आलेली आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला ती ऍड करायची आहे. जी कमिटच्या स्टेजला जाते. जे आपण कमिट करतो इथे हे करतो आणि कमिट करतो. कमिट केलं म्हणजे कोड पुश झालेला नसतो. तो फक्त कमिट होऊन तिथे म्हणजे जी तुमची कमेंट आहे ती कमेंट जाऊन पडते. सो गिट ऍड करते. हा आता दिसतंय तुम्हाला इथे की हे जे चेंजेस मध्ये होते ती स्टेजला गेली म्हणजे आता ती कमिट करायला आपल्याला अवेलेबल झाली. त्याच्यानंतर गिट कमिट आणि जे नम्रता, हा तू तिथं गिट ऍड डॉट दिला. डॉट म्हणजे जेवढ्या फाईल्स आहेत तेवढ्या सगळ्या येणार आहे ना. आणि जर हा आपण येस स्पेसिफिक एकच टाकायचं असेल तर ते त्याचं नाव येणार ना. हा स्पेसिफिक आपल्याला नाव टाकता येतं तिथं की कुठली स्क्रीन आपल्याला द्यायची आहे ते आणि डॉट टाकल्यानंतर ऑल ज्या सगळ्या फाईल्स आहेत त्या सगळ्या फाईल्स येतात. म्हणजे येस. विथ एक्सटेन्शन टाकायचं का फाईलचं नाव त्या?
हां, src app.tsx म्हणजे हा जो पूर्ण पाथ येतो ना मॉडिफिकेशनमध्ये किंवा ॲडमध्ये, तोच हा, पूर्ण पाथ इथे टाकायचा. अच्छा. हां, ठीक. येस. तर त्याच्यानंतर सेकंड जी स्टेप होती, ती जसं मी तुम्हाला नवीन ब्रांच क्रिएट करताना एक प्रॉपर वे सांगितला, की ह्याच फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे. तसं जेव्हा आपण कमिट करणार आहोत ना, तर कमिट करताना पण प्रॉपर कमिट असलं पाहिजे. आता मी इनिशियल कमिट फॉर कोड रॅबिट टाकते. म्हणजे जे आपले कमिट्स असतात ना, ते कमिट्स पण प्रॉपर असले पाहिजेत. म्हणजे जेव्हा पण आपण नेक्स्ट टाईम ते चेक करू, कुठला इश्यू आला सेम, तर त्याच्यासाठी आपल्याला ते मिळायला पाहिजेत, की एक्झॅक्ट काय झालं होतं आणि तिथं आपण काय चेंज केलं होतं. सो कमिट जे आहे, जो मेसेज आहे कमिटचा, तो ॲक्युरेट असला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पटकन समजून जाईल किंवा पटकन सापडेल, की कुठे ते ॲड केले, कुठे नाही केलंय ते. इथपर्यंत क्लिअर आहे? हो. हो. आवाज नाही येत आहे. हो. ओके. सो आता मी हे जे आहे app.tsx ते कमिट करते. ठीक आहे. आपल्याला इथं दिसतंय, की एक फाईल जी आहे आपली ती कमिटच्या ह्याच्यामध्ये जाऊन पडलेली आहे. कोड अजूनही पुश झालेला नाहीये, कमिटच्या इथेच आहे. सो त्याच्यानंतर आपल्याला ही जी आहे ती फाईल आपल्या रिपोवरती पुश करायची. सो git push आता git पुश करताना आपल्याला एक एरर येऊ शकते. सो मी पहिलं हे करून दाखवते. हे सेट अपस्ट्रीम आहे ना, ते ॲक्चुअली माझ्या साईडला नाही येणार. पण जेव्हा पण तुम्ही ही कमांड रन कराल ना, तर आता हे मी डायरेक्ट दिलंय त्याच्यामुळे तुमच्या साईडला पण नाही इश्यू येणार. पण जर तुम्ही सेट अपस्ट्रीम यूज नाही केलं, तर गिट आहे तो आपल्याला एक एरर मेसेज पाठवतो, की तुम्ही अपस्ट्रीम यूज करा, की जेणेकरून तुमची जी आहे ती सेफली तुमचा जो कोड आहे तो सेफली पुश होईल. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स नाहीत येणार. सो त्याच्यासाठी आता जरी मी हे काढलं तरी माझ्याकडे ऑलरेडी ते आहे. सो त्याच्यामुळे माझ्याकडे एरर नाही येणार. पण जर तुमच्याकडे कोणाकडे एरर आला तर त्याच्यासाठी हे सोल्युशन आहे. आणि जो एरर मेसेज येतो त्याच्यामध्ये पण तो आपल्याला पूर्ण ही कमांड देतो. ती कमांड फक्त आपल्याला ॲज इट इज टाकायची असते. सो कोड मी पुश करते. नाव एकदा चेक करते मी नीट आहे का, बरोबर आहे का? अंकिता फीचर कोड रॅबिट. ठीक आहे. स्वतः हे जे आहे गिट पुश आणि ओरिजिन जी आपली ब्रांच आहे त्या ब्रांचला ती ब्रांच आपण पुश करणार आहोत. ह्याचा अर्थ हा होतो. सो गिट पुश केलं. ठीक आहे. आपलं पुश झालेलं आहे आता. ब्रांच कोड रॉबिट सेट अप टू ट्रॅक. म्हणजे आपली जी आहे ती पुश झालेली आहे. पण अजूनही आपली जी ब्रांच आहे ती आपली डेव्हलपमेंट आहे ती मेन ब्रांच आहे. त्या ब्रांचला अजून कोड मर्ज झालेला नाहीये. सो त्याच्यासाठी आता कोड रॅबिट काय करतं, की आता मी इथे आले. रिफ्रेश करते. एक मिनिट. ब्रांच तर आली. इथे जाऊन पुल रिक्वेस्ट करायचं. इथे ब्रांच का नाही येते?
आदी टेक्नॉलॉजी RIT न्यू UI. ओके. हां. इथे जाऊन जेव्हा पण तुम्ही आपल्या न्यू रिपॉझिटरीवरती जाताय, आपली ब्रांच सिलेक्ट करायची, पुल रिक्वेस्टमध्ये जायचं. इथे न्यू पुल रिक्वेस्ट म्हणून येईल. ह्याच्यावरती क्लिक करायचं. आता इथे बेस आहे ते मेन आहे. पण इथे मेन नाही ठेवायचं कारण आपली जी आहे ती डेव्हलपमेंट ब्रांच आहे. सो आपण इथे डेव्हलपमेंट ठेवायचं आणि आपल्याला कंपेअर कुठली करायची? आता जी तुमची ब्रांच होती ती कंपेअर करायची. सो आपण ती फाइंड करूया. ही तुमची ब्रांच आहे ती आपल्याला इथे मिळाली. एकदा ही ब्रांच मिळाली, एकदा नीट चेक करायचं की कंपेअर काय आहे, ह्याच्यामध्ये चेंज काय आहे ते पण आपल्याला इथं दिसतं. आता इथे क्रिएट पुल रिक्वेस्ट करायचं. त्याच्यानंतर आणखीन एकदा आपल्याला क्रिएट पुल रिक्वेस्टसाठी ऑप्शन येतो जो की इथे आहे. हां. आता कोड रॅबिट त्याचं काम करायला स्टार्ट करतो. त्याला 5 to 10 मिनिट्स लागतात. पण आता हा थोडासा चेंज होता. सो कोड रॅबिटने त्याचं जे आन्सर आहे त्याने नोट जी होती दिली ती आपल्याला लगेच देऊन टाकली किंवा इन्फॉर्मेशन किंवा त्यातलं काही मिसिंग झालं असेल तर ते पण त्याने आपल्याला लगेच दिलं. अजून तो प्रोसेस करतोय. पूर्ण त्याचं झालेलं नाहीये. पण दाखवते मी तुम्हाला. पण तुमच्या स्क्रीनवरती जेवढा मोठा कोड असेल तेवढा तो त्याच्यासाठी वेळ घेईल. असं नाहीये की तो पटकनच आन्सर देईल. सो आता कोड रॅबिटने त्याचा आन्सर दिलेला आहे की काय आहे ते. सो त्याच्यामध्ये काय त्याने सांगितलंय इम्पोर्ट्स रिऑर्डर प्लेस. आता फक्त आपण काय केलं प्लेस रिऑर्डर केले तर त्याने तेवढं सांगितलं. सो त्याच्यामध्ये त्याने काही इश्यू आपल्याला नाही सांगितलं की ह्याच्यामध्ये काही इश्यू आहे. पण तुमच्या ह्याच्यामध्ये ते बग्स येऊ शकतात. तर तुम्हाला हे बग्स इथे सॉल्व्ह नाही करायचे तो आपल्याला कॉपी करायला ऑप्शन मिळतो जो की आपल्याला आपल्या कर्सर साईडला द्यायचा आहे आणि कर्सर साईडला दिल्यानंतर तो जो इश्यू आहे तो तो चेक करेल आणि तो फिक्स करेल. बट इथे कुठलीही ॲक्शन नाही करायची. इथपर्यंत क्लिअर आहे की पी-आर कसा रेज करायचा किंवा पुल रिक्वेस्ट जे मी तुम्हाला आता सांगितलं की एक डेव्हलपमेंट ब्रांच आहे आणि आपली ब्रांच आहे. त्या दोन्ही ब्रांच सिलेक्ट करायच्या आणि क्रिएट न्यू पुल रिक्वेस्ट करायचं. तेव्हा हे कोड रॅबिट ते स्टार्ट करतं. ह्यालाच पी-आर रेज करणं म्हणतात. तर पी-आर रेज करण्यापर्यंत कोणाला काही डाऊट आहेत का? मॅम जी लास्टची स्टेप केली ना तुम्ही न्यू पुल रिक्वेस्ट वाली ती जरा एकदा अजून एकदा सांगता का? ओके. इथे न्यू पुल रिक्वेस्ट याच्यामध्ये डेव्हलपमेंट आणि इथे बेस ब्रांच जी असते ना आपली आता डेव्हलपमेंट ब्रांचवरती आपण सगळा कोड पुश करत असतो आपला. सो डेव्हलपमेंट ठेवायचं. RIT प्रोडक्टच्या साईडला पण डेव्हलपमेंटच ठेवायचं. तिथे पण आपण डेव्हलपमेंटच ठेवली. आणि जी तुमची लेटेस्ट ब्रांच असेल ना ती ब्रांच आपण इथे सिलेक्ट करायची. म्हणजे कंपेअर आपल्याला काय करायचं ही ब्रांच कंपेअर करायची आहे ना. सो त्याच्यासाठी. आता इथे व्ह्यू पुल रिक्वेस्ट दिसतंय कारण ह्याच्या आपलं पी-आर आपण ऑलरेडी रेज केलाय. इथे क्रिएट पुल रिक्वेस्ट येतो. जसं डॉक्युमेंटमध्ये दिले ना पूर्ण स्टेप्स दिल्यात. बघ बेस ब्रांचमध्ये काय सिलेक्ट करायचं, कंपेअर ब्रांचमध्ये काय सिलेक्ट करायचं आणि क्रिएट पुल रिक्वेस्ट करायचं. इथपर्यंत सगळं दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. हे डॉक्युमेंट मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. ओके चालेल. हां. सो ही आत्ताची आपली आहे ती ओपन करूयात. हां. इथपर्यंत कोणाला काही क्लिअर इश्यू नाही आहेत ना? नाही. ओके. हां, आता तुमचं असं क्वेशन येईल की जर कोड रॅबिटने काही इश्यू सांगितले तर ते तुम्ही रिझॉल्व्ह केले. तर तुम्ही रिझॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही परत येऊन हेच नाही चेक करायचं. तुम्ही तुमची जी ब्रांच असेल ना त्या ब्रांचचा कोड पुश करायचा. परत एकदा पुल घेऊन पुश करायचा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही इथे येऊन हा पी-आर रेज करायचा. तेव्हा मग तुम्हाला तुमच्या स्क्रीनमधले ते बग्स आहेत ते बग्स रिझॉल्व्ह झालेले दिसतील आणि कोड रॅबिट तुम्हाला काही इश्यू सांगणार नाही. अदरवाईज असंही त्याने 1-2 चेंजेस सांगितले ते चेंजेस तुम्ही केलेत आणि ते केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट कोड पुश केलात तरी पण चालेल
की असं नाही की प्रत्येक वेळेस येऊन तुम्ही इथेच करायचं. पण जेव्हा जास्त काउंटमध्ये एरर्स येतील किंवा जास्त काउंटमध्ये सजेशन येतील, तर ते सजेशन तुम्ही इथे कोड रॅबिटला येऊन चेक केले पाहिजेत आणि त्याच्यानंतरच तुम्ही पुढे गेला पाहिजेत. क्लिअर आहे इथपर्यंत? सांगा मॅम. काय झालं? कोड रॅबिट एक्सटर्नल यूज करण्यापेक्षा आपण इंटरनली एक्सटेन्शन थ्रू डाउनलोड करू शकतोस ना. ते मी अजून नाही चेक केलंय. आय थिंक थोडीशी लेंदी वाटते. नाही, हे जे आपण पुल रिक्वेस्ट करतो ना, हा खूप सिंपल पार्ट आहे. पण तुला इथे जे करायचं आहे ना, की गिट पुल करायचंय, ब्रांचिंग करायचंय, ह्याच्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. ओके. ही स्टेप खूप सिंपल आहे. तुम्हाला फक्त ब्रांच चेंज करायचं आहे, 2 वेळा बटन क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर ते जे येणारे जे इश्यू आहेत, ते इश्यू फक्त चेक करायचे आहेत. कोड रॅबिट दुसरीकडे कुठे वर्क करतो का हे मी अजून चेक नाही केलं, पण कोड रॅबिट हा GitHub वरती वर्क करतो हे मी चेक केलेलं. आणि त्याला वेगळी ब्रांचिंग लागते हे पण मी चेक केलेलं आहे. त्याशिवाय तो PR रेज नाही करू शकत आहे. म्हणजे तो कंपेअर कशात करणार ना? तो इनिशियली सगळे जे येतंय त्याच्यामध्ये कंपेअर नाही करू शकत. सो त्याच्यासाठी ब्रांचिंग गरजेचं आहे. क्लिअर आहे का? आवाज नाही येत आहे कोणाचाच. हो. हो मॅम, हो. ओके. आता हे झाल्यानंतर मी सांगितलं होतं, की आपली जी ब्रांच आहे ती डेव्हलपमेंट ब्रांचला अजून मर्ज झालेली नाहीये. सो इथे एक ऑप्शन आहे, की मर्ज पुल रिक्वेस्ट. तुमचं प्रॉपर सगळं झाल्यानंतरच इथून रिक्वेस्ट आहे ती मर्ज करायची. हे केल्यानंतर काय होणार आहे, की डेव्हलपमेंट ब्रांचमध्ये तुमची ब्रांच मर्ज होणार आहे. सो मी ही ब्रांच आहे ती आता मर्ज करते. मर्ज पुल रिक्वेस्ट. कन्फर्म मर्ज. ठीक आहे, आपली ही ब्रांच आहे ती आता डेव्हलपमेंट ब्रांचमध्ये मर्ज झालेली. आता आपण डेव्हलपमेंट ब्रांचमध्ये ही आली आहे का चेक करूयात. ठीक आहे, आपल्याला आता इथे दिसतंय की ब्रांच ऍड झाली आहे. दिसतंय? हो. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? नाही, माझा कोड एक रॅबिट प्रश्न. एका कोड एकाने रॅबिट बोला. हा. बोला बोला मॅम. हा, बोला मग तू. कोड रॅबिट बग्सला आपल्याला इश्यू फक्त हे दाखवते ना, लाईक लूप होल्स दाखवते ना, कुठे इश्यू वगैरे आहे ते. काय आपल्याला हा. सजेशन देत का? नाही, कोड रॅबिट आपल्याला सजेशन पण देतं. तिथे सजेशनला पण ऑप्शन असतो. कोड रॅबिट आपल्याला सजेशन सुद्धा देतं. ओके. आणि सगळ्यात मेन की लाईक आपलं त्याला पण आय थिंक तुम्ही यूज केलं होतं कोड रॅबिट, तेव्हा त्याला काहीतरी एक्झॉस्ट होतं, त्याचे पण टोकन्स असतात कोड हो, रॅबिटचे. त्याचे पण टोकन्स असतात. सो मी फक्त आता हे दाखवलंय, हे सिंपल करून दाखवलंय. जर हे आपल्याला वर्थ वाटलं तर आपण आणखीन नवीन अकाउंट्स घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपण आपल्या सेम ब्रांचेस रिपॉझिटरीज ॲड करू शकतो, जेणेकरून तुम्ही सगळे यूज करू शकता. सो आपल्याला फक्त हे चेक करायचं की हे वर्थ आहे का? कारण एका स्क्रीनसाठी हे मी चेक केलं होतं. ॲडिशनल पेमेंटची स्क्रीन होती, की ज्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये बँकचे डिटेल्स आहेत ना, ते API थ्रू जात होते. तर त्याने तो इश्यू आपल्याला दाखवला होता, की बँकचे डिटेल्स आहेत ते API थ्रू जातात. मग युजरला ते लगेच कोणी पण जर ते चेक केलं तर कोणीही त्याला लगेच समजू शकतं, की त्याला बँकचे डिटेल्स जातायत ते. तर हा इश्यू दाखवला होता त्याने. म्हणजे तसे काही इश्यू आपल्याला दाखवत होतो. प्लस त्याने 1-2 फंक्शनलचे इश्यू पण दाखवले होते, की जे ब्रेक होत होते. म्हणजे कोड ब्रेक होत होता. तर ते पण आपल्याला तिथे फिक्स करता आले ॲडिशनल पेमेंटच्या स्क्रीनवरती.
सो तसे काही इश्यू होते. मला दाखवलं होतं. ते वर्थ वाटलं मला म्हणून हे आपण अप्लाय केलेलं आहे आपल्या साईडला. तुम्ही तुमच्या स्क्रीनसाठी अजून एकदा दोनदा ट्राय करा. वर्थ नसेल वाटत तर तुम्ही डायरेक्ट माझ्याशी किंवा अजय सरांशी कम्युनिकेट करा. बट हे वर्थ माझ्याकडून तरी आहे. पूर्ण वर्थ आहे हे. अमन, हॅलो, हा बोला ना. हा झालं ना, म्हणजे तुला समजलं ना, रिप्लाय दे तिला. हो, मला समजलं नाही. हा ठीक ऐक आहे. ना नम्रता, हां, आता समजा तू आणि मी एकाच पेजवर काम करतोय. मी माझी हां. ब्रांच क्रिएट केली, तू तुझी केली, आणि हं, पण हं. पेज एकच आहे. त्याच्या हां. कोडमध्ये चेंजेस आपण दोघींनी पण केले. हं. तर तेव्हा प्रॉब्लेम नाही येणार का, जेव्हा आपण कोड पुश करू, मर्ज करू तेव्हा? हां, कॉन्फ्लिक्ट येणार तेव्हा. जेव्हा आपण असं करतो ना, तर आपण बघ काय करतो, की मी जर पहिलं चेक इन करत असेल किंवा माझ्या काही चेंजेस असतील, तर आपण काय म्हणतो, "तू कोड पुश कर, त्याच्यानंतर मी करते." सो हम्म, आपल्याला ते करावं लागणार आहे. हम्म, त्याचबरोबर एक अहेड आहे, म्हणजे तशा एक कमांड आहे अहेडची, की आपण ते चेंजेस आहे ते एक्सेप्ट करू शकतो. पण ते आपले चेंजेस तिथून जातातच. सो मग आपण आपली जी प्रोसेस आहे ती फॉलो करूयात त्याच्यामध्ये, की आपण दोघं जण कम्युनिकेशनमध्ये राहूयात, की जेणेकरून तो इश्यू आपल्याला नाही येणार अहेडचा. म्हणजे मर्जचा इश्यू आपल्याला नाही येणार. ठीक आहे. म्हणजे जसं आता आपण पूल पुश घेताना करतो, की हा बाबा हां. मी केलाय, तू पूल घे, मग तू पुश कर, तसंच. हां, तसंच. ठीक आहे. म्हणजे कॉन्फ्लिक्ट नाही येणार. हां. हा. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? हो. हो मॅम. ओके, येस ओके. मॅम. मी डॉक्युमेंटचा ॲक्सेस देते सगळ्यांना. सगळ्यांनाच आहे डॉक्युमेंटचा ॲक्सेस. त्याच्यामध्ये फक्त काही चेंज करू नका. ठीक आहे? कारण त्याच्यामध्ये ना मी गिट चेकआउटचं पण जे इश्यू आहे ना, जो आपल्याला आला होता. आर-आय-टी स्कूलची टीम आहे त्यांच्याबरोबर हा झालेला इश्यू आपल्याला 2 दिवस आपण स्टक होतो त्याच्यामध्ये. सो जे कोड रिव्हर्ट त्याच्या ज्या कमांड्स आहेत ना, त्या सगळ्या पण मी इथे ॲड केल्यात. सो ह्या स्पेसिफिक कमांड्स आहेत, की ज्याने तो पूर्ण आपल्याला इश्यू सॉल्व्ह झाला होता, की खूप मोठा इश्यू होता, तो सुद्धा आपला सॉल्व्ह झाला होता. सो इथे काही हलवू नका. मी ॲक्सेस देते सगळ्यांना. फक्त इथे काही चेंज करू नका. सेम वर्किंग एपीआय साठी पण ना? हो, हो. सेम वर्किंग एपीआयसाठी पण. इथे इथे पण बघ पूर्ण एपीआयचा पण फ्लो दिलेला आहे मी. एपीआय रिपॉझिटरीची कोणती आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचं सेमच करायचंय. काही चेंज करायचं नाही. फक्त आता कसं होतं हां, नाही बरोबर आहे. आपण व्हिज्युअल स्टुडिओ कोड सुद्धा त्यानुसार सुद्धा आपण कमांड टाकू शकतो आणि आपण कर्सर थ्रू गेलो तरी कमांड टाकू शकतो. फक्त जे एपीआयचं सोल्युशन आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल कारण त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन म्हणजे जे पण आपण इन्स्टॉल करतो ना, क्लोन करतो, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशनच्या फाईल्स खूप येतात. तर ते फक्त प्रत्येक डेव्हलपरला त्याच्या ज्या फाईल्स आहेत ना, तेवढ्याच कमिट करता आल्या पाहिजेत. एवढं फक्त चेक करा. हा. हां, कारण आता सगळ्यांनाच माहिती आहे, की आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉब्लेमच आहे. तिथे खूप फाईल्स आहेत. हा. हां, ठीक आहे. तर मी ॲक्सेस देते. रेकॉर्डिंग पण शेअर करते. सो तुम्ही चेक करा आणि उद्याचा दिवस घ्या. उद्याच्या दिवसात तुम्ही एखादा तास त्याच्यावरती स्पेंड केला तरी चालेल किंवा आत्ता अर्धा तास केला तरी चालेल. खूप सिंपल आहे. त्याच्यामध्ये काही जास्त हार्ड नाहीये. सो मला वेडनेसडेला आपला बरोबर 5 वाजता कॉल होईल. त्याच्यामध्ये तुम्ही मला ते तुमचे आउटपुट्स दाखवा, की तुम्ही काय केलंय आणि तुम्हाला काय रिझल्ट मिळाला आहे ते. तुम्ही तुमची एखादी छोटीशी स्क्रीनमधला चेंज घेतला असेल. मी काय आता फक्त एक स्पेस कमी करून घेतला होता. तुम्ही तुमच्या एखाद्या स्क्रीनवरती एक छोटासा चेंज करून चेक केलं तरीही चालेल. तशी पण घेतलं तरी मला चालेल आणि आर-आय-टी स्कूलला तर मी हे करते, की तुम्ही तर ब्रांचिंग करायला स्टार्ट करा म्हणून. फक्त रागिनी आणि अनुष्का थोडंसं अंकिता मॅमच्या कम्युनिकेशनमध्ये राहा. जोपर्यंत प्रॉपर ब्रांचिंग नाही जमत आहे, तोपर्यंत जरा थोडं सांभाळून. ओके. रेकॉर्डिंग स्टॉप कर अमन आणि मला लिंक पाठवशील. मी